आहेत असं स्टेटमेंट केल्यानंतर उद्धव ठाकरे सेनेच्या ज्या नेत्या आहेत सुषमा अंधारे यांनी आपल्यावर वैयक्तिक टीका केलेली आहे. झिंगूरबद्दल मी काय उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलं. आणि एवढंच जर असेल तर ज्याप्रमाणे ऑपरेशन तुडवा सुरू आहे आणि त्यानंतर शिवसैनिक गद्दार खासदारांचे फोटोला जोडे मारो आंदोलन करतायत ते करावं आणि त्यावरही जाऊन त्या म्हणाल्या की वडिलांचं पिंडदान करावं. काय उत्तर आहे? एकेकाने घेऊया आणि लास्ट खेप घेऊया. याच्यानंतर मी असल्या अश्लाघ्य, असभ्य, नीतिहीन आणि जिभेचा आजार झालेल्या बाईला परत परत उत्तर नाही देणार आहे. पण जे काही त्यांनी काल जे काही ते बोलल्यात त्यासाठी एकेकाने घेऊया. प्रथम काय म्हणल्यात ते मला झिंगूरला काय उत्तर द्यायचं? मी झिंगूर तर मग ते सरडा. बाळासाहेबांवर ह्या बाई काय काय बोललेल्या आहेत, उद्धव साहेबांवर काय काय बोललेले आहेत, आदित्य साहेबांवर काय काय बोललेले आहेत, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही या बाईला स्वीकारलेलं होतं. हिंदू देवी देवतांवर ही बाई काय काय बोललेली आहे ते सगळं आम्ही बाजूला ठेवलेलं होतं. आणि मग आज हे मला कुठंतरी काहीतरी धर्माबद्दल शिकवतायत, नीतीबद्दल शिकवतायत. जुनं मलाही करता येतं, मलाही काढता येतं. वयाने लहान आहे म्हणून आपला आदर करतोय, गृहीत धरायचं कुठलंही कारण नाही. त्या सुशिक्षित असतील तर आम्हीही कोणी अडाणी नाही आहेत, बोलता आम्हालाही येतं. फक्त आम्ही तुमच्यासारखी आमची पातळी घसरू दिलेली नाही आणि घसरू देणारही नाही. आपण बोलत जा. त्या सगळ्या गोष्टी किती सुसंस्कृत आणि किती सभ्य आहेत हे महाराष्ट्र ठरवेल. बरं, त्यांनी सांगितलं की जर ठाकरे सेनेसोबत राहायचं असेल तर मग गद्दार खासदारांबद्दल जे जोडे मारो आंदोलन सुरू आहे ते जोडे आंदोलन आपण करावं. यांना किती जोडे मारायला पाहिजे होते मग आधी? ठीक आहे, हे गद्दारी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्ही जे काही उद्धव साहेबांबद्दल, आदित्य साहेबांबद्दल, बाळासाहेबांबद्दल या आधी बोलला होतात, तुम्हाला किती जोडे मारले पाहिजे होते? मी माझ्या वडिलाला कुठेही जोडे मेडे मारो आंदोलन वगैरे करणार नाही. हिंदू धर्मामध्ये बापाचे पाया पडल्या जातात, त्यांना कुठल्याही स्वरूपामध्ये जोडे मेडे मारले जात नाही. त्यामुळे शब्द सांभाळून बोलावेत. एका मुलाला बापाला जोडे मारायला सांगणारी बाई ही अतिशय अश्लाघ्य आणि तिची मानसिकता त्यावरून कळते. त्यामुळे मी आपल्याला सांगणार आहे का तोंडसुख घेत असताना कुणाबद्दल बोलताय, त्या व्यक्तीचं समोरच्या व्यक्तीबद्दल नातं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपण बोलाव्यात. परत परत जर असं काही बोलाल तर मी या वरचं जाऊन सांगतो. आज पक्षाची जर कुठेतरी जर हे अशी परिस्थिती झाली असेल ना तर ही बाईच जबाबदार आहे. मी तर म्हणतो ह्यांची पहिले आधी यांनी स्वतःची ना एकदा काउन्सिलिंग करून घेतली पाहिजे. मी तर म्हणतो या बाईंना ना थोडा मानसिक आजार झालेला आहे. त्या मानसिक आजाराच्या पहिले त्यांनी गोळ्या सुरू कराव्या. ते कुठंतरी एकदा दाखवून घ्यावं. आणि नसेल तर माझ्याकडे फार चांगले सायकॅट्रिस्ट आहेत, नसेल तर त्यांच्याकडे आता त्या पुण्यालाच असतात तर येरवाडा काय फार लांब नाही आहे, त्याच्यामुळे येरवाड्यालाही जायला आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. एखाद दोन शॉट दिले डोक्याला का ते व्यवस्थित होतील कदाचित. त्यामुळे कुठेतरी आपणही तोंड सांभाळून बोला. ताई, मी आजही ताई बाई असंच बोलतोय आपल्यांना. कुठेतरी आपलं तोंड सांभाळून बोला. मी माझ्या तिन्ही मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की मी आघाडीसोबत आहे. पण ही जर बाई अशी काही बोलणार असेल तर मी एक वेळेस राजकारण बंद करेन, पण असे लोकांना उत्तर देईन, राजकारण पॉज करीन. यावरी काय त्या शिवसेना वडिलांबद्दल तुमच्या श्राद्ध घाला. अहो, श्राद्ध कधी घातलं जातं? कधी घातलं जातं श्राद्ध? माणूस मेल्याने ना. आत्ता वर्षभराखाली मी माझी आई गमावली आहे. बापाचे श्राद्ध घालून काय करू? अजून मला म्हणजे नीटचे 1 वर्षही नाही झालं आहे माझ्या आईचं श्राद्ध करून. मी तर म्हणतो या बाईचं श्राद्ध घातलं पाहिजे. हो, सामूहिक श्राद्ध घातलं पाहिजे. हिनं तर हिंदू देवी देवतांबद्दल जे काही बोलली आहे ना त्याच दिवशी ही हिंदूंमधून मेली असं आम्ही समजतो. आता तुम्ही म्हणलात की मला राजकारण पॉज करावं लागेल, म्हणजे नेमकं काय? नाही, हे बघा, मी कालपर्यंतही हे सांगत आलो की माझ्या वडिलांसोबत माझा अजून संपर्क झाला नाही. त्यांची भूमिका मला आधी समजून घेऊ द्या, नेमकं काय आहे काय नाही. मी आपल्याला वारंवार सांगतोय का माझा त्यांचा संपर्क नाही झाला आहे. मला माझ्या वडिलांची भूमिका समजून तर घेऊ द्या, नेमकी आहे काय.
ही अतिशय तोंडसुख. अरे बरं, एक मला कळत नाही, ही बाई एवढी का बरं तोंडसुख घेते? मी म्हणतोय ना, हिला काउन्सिलिंगची गरज आहे. हो, कसं आहे, बाकी कोणीच बोलत नाही. ही चालली आहे. आता मी तर काल तर त्या याच्यामध्ये वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पाहिलं का रडतीये. अरे कशासाठी? एवढा पुळका कधी आला? त्या दहीहंडीचा एक व्हिडिओ आहे बघा. दहीहंडीच्या वेळेस ही उद्धव साहेबांबद्दल काय बोललेली आहे ना, तेव्हा नाही हे रडू वगैरे आला. अहो, कितीतरी लोक हिचं नाव सोडून गेल्या महिला पदाधिकारी. मी तर विनंती करणार आहे मीडियाच्या माध्यमातून, अहो साहेब, खूप चांगल्या नेत्या आहेत. किशोरीताई पेडणेकर आहेत, बरेचसे चांगल्या नेते आहेत. त्यांना पुढे करा. ही बाई कुठेतरी मेंटली डिस्टर्ब बाई आहे, हिला बाजूला करा. माणसं हिच्याने जुळणार नाहीच आहेत. ही कुठेच इलेक्शन लढवून आलेली बाई नाही आहे. हिच्यामुळे कुठेही नगरसेवक आलेला नाही आहे. हिच्यामुळे कुठेही जिल्हा परिषद मेंबर आलेला नाही आहे. हिनं स्वतःच्या परळीमध्ये सुद्धा हिनं कुठे एक सुद्धा नगरसेवक आजपर्यंत आणू शकलेली नाही आहे. अहो, परळी सोडा, जाऊ द्या, ही आज पुण्याला राहतात. पुण्यामध्ये किती नगरसेवक आले यांच्यामुळे. आम्ही लोकांसाठी आटापिटा करतो, लोकांची ह्या ठिकाणी उभा राहून त्यांची सगळी निवडणुकाची धुरा सांभाळतो. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला काय लागतं हे काय माहिती आहे या बाईला. त्यामुळे मी तर सांगतो, त्यांच्याच शॉर्ट फॉर्ममधल्या बाईटमध्ये जर सांगितलं, ती ही अशा सरड्याच्या चालीच्या बाईबद्दल मला काही असं फारसं बोलावंसं वाटत नाही. या बाईचे दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहेत. त्याच्यामुळे मी स्पष्ट शब्दामध्ये कालही सांगितलं होतं, आजही सांगितलं, ज्या दिवशी माझे वडील येतील त्यांच्याशी बोलेन, त्यांची भूमिका समजून घेईन. आणि ही जर बाई अशी बार बोलत असेल तर मलाही विचार करावा लागेल. म्हणजे व्यथित आहात तुम्ही, आणि मग असं टीका होत असेल तर मग अहो, बापाचं श्राद्ध घालायला सांगणाऱ्या बाईबद्दल व्यथित नाही राहणार तर काय राहणार आहे? कशासाठी श्राद्ध घालू? वैचारिक पातळीवर नीतींवर आपला विरोध असला पाहिजे. एका तुम्ही पोराला सांगता श्राद्ध घाल म्हणून? मी सांगतो सुषमाताईंना, घाला तुमच्या पोराचं श्राद्ध. या राजकारणामध्ये जमणार आहे? पण तुम्ही वडिलांशी आतापर्यंत संपर्क झाला नाही म्हणताय तुम्ही. समजा साहेबांनी जर भूमिका घेतली की शिंदे सेनेमध्ये जायचं, मग तुमची काय असते भूमिका? मी ते त्यावेळेला सांगेन ना, नक्की सांगेन. आता तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे, अहो, मी कालही सांगितलं. तुम्हाला काही शंका आहे का? नाही, म्हणजे ही बाई तर मला आता हाकलायलाच लागली आहे. त्यामुळे ठीक आहे, मला अजून काही मातोश्रीचा फोन आलेला नाही. ही बाई तर तोंडसुख घेते. म्हणजे कुठंतरी कदाचित मला हाकलायचं ठरवलं आहे तर मी राजकारण बंद करीन. तसं संधी असेल ना, मी राजकारण बंद करेन. बरं साहेब, हे खासदार साहेबांनी का बंड केलाय का गद्दारी केली? दोन शब्दापैकी कोणता शब्द निवडणार? अहो, मला माझ्या वडिलांना बोलू तरी द्या की हो. ज्या वेळेला त्यांचा संपर्क होईल. काय दोन शब्द आहे पक्षांतर, बंड आहे का गद्दारी आहे? मी आज याबद्दल काहीही बोलणार नाही आहे. ज्या दिवशी माझ्या वडिलांसोबत माझं बोलणं होईल त्यावेळेला मी